हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा जो व्लॉग आहे ना, तो मी सकाळपासूनच सुरुवात केलेली आहे. तर इथे मी दाखवते तुम्हाला, की दही माझं कसं झालेलं आहे, म्हणजे कसं जमलेलं आहे. एकदम घट्ट असं दही झालेलं आहे. खूप कमी पाणी आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते, की दही कसं एकदम घट्ट झालेलं आहे. तर असं काही नाही आहे, की मातीच्याच भांड्यामध्ये दही घट्ट होतं. तुम्ही दुसरं कोणतंही भांडं घेऊ शकता. स्टीलचं वगैरे देखील चालेल. पण सिरामिक्सच्या भांड्यामध्ये, काचेच्या भांड्यामध्ये जनरली दही लावू नये. तर त्याच्यामध्ये एवढं व्यवस्थित असं जमत नाही. तर दही असं घट्ट होण्यासाठी आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे दूध आहे ना, ते खूप छान असं खूप वेळ उकळवून घ्यायचं आहे. जितकं आपण त्याला जास्त उकळवू ना, तितकं त्याचं जे पाण्याचं प्रमाण आहे ना, ते कमी होतं. तर जितकं मला शिजवता आलं दूध, तेवढं मी शिजवून घेतलेलं आहे. आणि एक 8 ते 9 तास, म्हणजे मला वाटतं मी रात्री 10:30 वाजता ओव्हनमध्ये ठेवलं होतं हे भांडं. ते मी सकाळी 7 वाजता बाहेर काढलं आहे आणि काढल्यानंतर लगेचच मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि दिवसभराला वापरण्यासाठी एक 11 वाजता बाहेर काढलेलं आहे. तर अशाने काय होतं, दही अजून घट्ट होतं. त्याला आपल्याला बिलकुल पण हलवायचं नाही आहे. व्यवस्थित जसं आहे तसं भांडं उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर बघा, दही असं घट्ट पण होतं आणि थोडंफार आंबट देखील होतं. जर तुम्ही कमी वेळ जर बाहेर ठेवत असाल ना, तर दही जमतं आपलं, पण थोडंसं आंबटपणा जो आहे ना, तो कमी राहतो. तर त्याच्यामुळे तुम्ही थोडा वेळ जास्त वेळ बाहेर ठेवलं तर त्याला आंबट चव येते. तर बघा, इथे मी ताक बनवत होते. तर ताकासाठी आहे ना, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, की मी रायता मसाला घेऊन आलेली आहे आणि आरुषला याचं ताक खूप आवडतं. त्यामुळे रायतासाठी पण आणि ताकासाठी पण एकच मसाला मी यूज करते. तर यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेते. तर मला एक कमेंट आली होती, की ताई तुम्ही पिंक सॉल्ट वापरू नका. तर ताई बघा, मी आहे ना दोन्ही पण मीठं घरामध्ये ठेवते. माझ्याकडे पांढरं मीठ देखील आहे आणि हे मीठ देखील आहे. तर जिथे मला असं वाटतं, की बाबा त्या मिठाला आता शिजवता येत नाही आहे, तिथे मी पिंक सॉल्ट वापरते. नाहीतर मी जेवणामध्ये कधीतरी माझं व्हाईट सॉल्ट, म्हणजे आपलं जे टाटा मीठ आहे ना, तेच वापरते. तर घट्ट असं ताक मी आता बनवून घेतलेलं आहे. बघा, खूप कमी दह्यामध्ये देखील खूप छान घट्ट असं ताक झालेलं आहे. आज जेवणामध्ये आहे ना, मी मेथीची भाजी बनवायचा विचार केला. तर मेथीची भाजी आहे ना, थोडीशी कोरडी होते. त्यासाठी मग काहीतरी सोबत लागतं म्हणूनच ताक बनवलं आहे आणि ताक थोडंसं घट्ट देखील ठेवलं आहे. आणि मेथीची भाजी ऑलमोस्ट सगळ्यांना आवडते आणि जेव्हा गड्डी कमी असते ना, तेव्हा मी काय करते, याच्यामध्ये आपले जे मूग डाळ आहे ना, ती मी थोडा वेळ गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती. तर त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही. तर ती मी टाकते. मग त्याच्याने काय होते, भाजी थोडीशी वाढते आणि चव देखील चांगली होते. मुगाच्या डाळीने ना मेथीला खूप छान चव येते. तर इथे मी लसूण आणि मिरची आहे ना, मिरची सरळ सरळ कट करून घेते. पेस्ट वगैरे जनरली बनवत नाही, कारण मग जास्त तिखट नको व्हायला मुलांसाठी पण. तर डेली व्लॉगसाठी मी ऑलमोस्ट खूप प्रयत्न करते, पण कधीतरी माझं स्किप होतं. कारण कसं आहे, घरातली जी काही कामं आहेत ना, ती आपण करत असतो. मग कधीतरी वाटतं, की ही कामं आपण नको शूट करायला. जसं की आता पाडव्याचं सगळं माझी साफसफाई थोडीफार चालू आहे. तर म्हटलं, तुम्हाला काय माझे क्लिनिंगचे व्हिडिओ जास्त आवडत नाहीत. तर म्हटलं, तेवढी मेहनत घेण्यापेक्षा की राहू दे. तर म्हटलं, छोटासा हा जो व्लॉग आहे ना, तो शेअर करावा. तर मिशोवरून आहे ना, एक ड्रेस ऑर्डर केला होता. तर तो देखील मला तुम्हाला दाखवायचा आहे. तर मेथीच्या भाजीमध्ये आहे ना, मी थोडंसं हिंग ॲड करते. त्याच्याने थोडीशी चव आहे ना चांगली होते. आणि मेथी आहे ना, मी निवडतानाच त्याचे थोडेसे असे तुकडे करून घेते. कट करत नाही मी कधीच मेथीला, म्हणजे कडू नको व्हायला. कारण मुलांना खायची म्हटल्यावरती हा थोडाफार विचार करायला लागतो. तर मी आहे ना, जर मोठी मोठी राहिली असेल ना, तर तशीच कढईमध्ये जितकी कट करता येईल तितकी करते. कारण मेथी म्हणजे कशी आहे, जरी मोठी मोठी जरी राहिली ना, तरी ती भाजी खूप कमी होते. त्याच्यामुळे तसं आपण खाऊ देखील शकतो. तर मेथी जनरली कट करू नका. म्हणजे जर पराठ्यांसाठी वगैरे जर करत असाल तर तुम्ही कट केलं तरी चालेल. पण भाजी म्हणून मेथीला मी कट करत नाही. डायरेक्टली अशीच निवडलेली असते तशीच
तर आजची व्हिडिओ शूट करायचं अजून एक छोटंसं कारण होतं, ते म्हणजे किचनमध्ये जे काही मी कटिंग्स ठेवलेले आहेत ना ग्लासच्या बॉटलमध्ये, म्हणजे काचेच्या बॉटलमध्ये, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये, तर त्याला आहे ना मी थोडासा असा वेगळा लुक देणार आहे. तर आपले बघा ॲपल वगैरे असे ह्या व्रॅपरमध्ये येतात, तर त्या व्रॅपरचा आहे ना मी इथे बॉटलला लावण्यासाठी वापर केलेला आहे. तर मी ही ट्रिक आधी पण माझ्या हिंदी चॅनलमध्ये शेअर केली होती, तर या चॅनलवरती माझं राहिलं होतं, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर अशा आपल्याकडे बऱ्याच प्लास्टिकच्या वगैरे देखील बॉटल असतात, पण त्या दिसायला चांगल्या दिसत नाहीत. त्याचे रॅपर्स जे आहेत, म्हणजे बॉटलचे जे रॅपर्स आहेत ते व्यवस्थित नाही निघाले तर ते चांगलं दिसत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने हे जे फ्रूटचे रॅपर्स असतात ना ते तुम्ही लावू शकता. तर बघा थोडासा लुक देखील वेगळा येतो आणि असं वाटतं की आपण कुठला तरी वास यूज केलेला आहे. तर ह्या काही ज्या बॉटल्स आहेत ना, ह्या सॉसर म्हणजे आपले जे सॉसेजेस आहेत, चिली सॉस वगैरे त्याच्या बॉटल आहेत, त्याच्यानंतर पिरी पिरी सॉस वगैरेचे ज्या मसाले असतात ना त्याच्या बॉटल आहेत. तर त्याच्यामध्ये मी कटिंग्स लावलेत ना, तर त्याला थोडासा असा वेगळा लुक आलेला आहे. तर ही अशी ट्रिक तुम्ही देखील फॉलो करू शकता आणि तुमच्या कोणत्याही खिडकीमध्ये हे असे कटिंग्स तुम्ही लावलेत ना तरी देखील खूप वेगळा असा लुक येईल. यामध्ये तर माझ्या बॉटल्स आहेत ना वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये आणि हाईटमध्ये आहेत, तर तुमच्याकडे सेम हाईटमध्ये असतील ना तर अजून खूप सुंदर दिसेल हे. तर बघा हे मनी प्लॅन्टचे खूप छोटे छोटे कटिंग्ज आहेत ना, त्यांना मी रबर लावून ठेवलं आहे म्हणजे असं छान असा बुश त्याचा दिसेल. तर हे बघा या छोट्याशा बॉटलमध्ये आहे ना खूप सुंदर असं वाटतं की एखादं झाडच लावलं आहे, पाण्यामध्ये कटिंग करून ठेवलं आहे असं वाटतच नाही आहे. तर असं देखील तुम्ही काहीतरी नवीन आणि वेगळं करू शकता आणि हे असं तुम्ही तुमच्या हॉलमध्ये वगैरे देखील ठेवू शकता, सिंकवरती वगैरे देखील ठेवू शकता. खूप सुंदर असा लुक येतो. पण अशी छोटीशी पण युजफुल अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीच कॉस्ट लागत नाही, पण आपलं घर याच्याने या सगळ्या गोष्टींनी खूप सुंदर दिसू शकतं. अशी छोटीशी टिप तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. मिशोवरून आहे ना घरी घालण्यासाठी असा ड्रेस ऑर्डर केला होता. मिशोवरून मी जास्त काही घेत नाही, पण हा ड्रेस जेव्हा मी बघितला ना तेव्हा मला आवडला. म्हटलं बघूया कसा येतोय. तर मी दाखवते, मी घालून पण दाखवते तुम्हाला कसा दिसतोय. आता समरसाठी म्हणून घेतलेला आहे, कारण आता इथे इतकी गरमी आहे ना आणि गरमीमध्ये आहे ना काहीच नाही काम करत वाटत नाही. आणि वरून अजून किचनमध्ये आहे ना फॅन देखील नाही आहे, त्याच्यामुळे खिडक्या तर माझ्या अशा पण ओपनच असतात. पण संध्याकाळी मच्छरच्या टायमाला मी दरवाजा बंद केला ना की मग खूप गरम होतं संध्याकाळी काम करताना. तर म्हटलं आता समरसाठी एखादा ड्रेस बघावा. तर हा ड्रेस आहे ना मी 450 रुपयाला घेतलेला आहे. सगळ्यात स्वस्त, म्हणजे माझ्या घरातले सगळे कपडे तुम्हाला स्वस्तच मिळतील. तर मी दाखवते, कारण मला देखील माहिती नाही आहे की हा कसा आलाय ड्रेस. तर हा पूर्ण कॉटनमध्ये आहे. तर कॉटनमधले कपडेच असतात माझे जनरली. मी मिक्स कॉटन, रेयॉन वगैरे बिलकुल पण यूज करत नाही. तर मला डाऊट होता कॉटनचा, कारण मिशोवरती आहे ना मटेरियल तिथे रेयॉनच लिहिलेलं आहे, कुठे कॉटन असं मेन्शन नाही केलं होतं. तर हा ड्रेस आय थिंक साईज थोडीशी मला मोठी झालेली आहे. घालून बघते कारण थोडासा लूजच बरा, आणि हा कॉटनचा आहे म्हटल्यावरती हा थोडा श्रिंक पण होऊ शकतो. तर हा असा ड्रेस खूप मोठा आहे, पण बघूया कसा दिसतोय. तर ह्याच्यावरती श्रग वगैरे घालता येईल अशा पद्धतीने घेतलेला आहे. तर जो पण ड्रेस मी घरासाठी कुठला असं ड्रेस घेते ना, तर मी पहिले 1-2 वेळा तो बाहेर घालते आणि त्यानंतर घरी घालते.
तर बरेच माझे जे ड्रेस आहेत ना, की जे मी डेली यूज करते ना, ते मी ऑनलाईनच ऑर्डर करते. कारण मला बाहेर जाऊन घ्यायला होतच नाही. त्याच्यामुळे प्रेफर करते, की मी ऑनलाईनच घेईन. आणि हे सगळे ड्रेस आहेत ना, सगळ्यात स्वस्त मी असे घेते. खूप जास्त कॉस्ट नाही. म्हणजे कधीतरी असतात, की बाबा जे मला असं वाटतं, की हा ड्रेस मला खूप आवडला, तर तशा गोष्टी मी घेते. पण मग त्या मी डेली यूजमध्ये नाही ठेवत, बाहेर वगैरे. तर हा जो ड्रेस आहे ना, हा ₹450 मिळालेला आहे. तर माझी साईज आहे ना मीडियम आहे, पण मी म्हटलं थोडासा लूज फिटिंगमध्ये हवा होता म्हणून मी एल साईजमध्ये घेतलेला आहे. तर कम्फर्टेबल आहे, प्युअर कॉटन आहे. आणि हाईट जर म्हटलंत ना तर नी लेंथपर्यंत नाही आहे. माझी हाईट खूप छोटी आहे, तर मला थोडासा खालपर्यंत गेलेला आहे. तर मी तुम्हाला फुल लूक देखील दाखवते ड्रेसचा, कुठपर्यंत हाईट गेलेली आहे. तर हे असे ड्रेस आहेत ना, उन्हाळ्यामध्ये खूप कम्फर्टेबल वाटतात. सो आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.